इयत्ता 6वी विषय मराठी. पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र. मुलांनो, हल्ली तुम्हाला नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणीबरोबर संवाद साधायचा असेल तर तुम्ही कशाचा वापर करतात? तर मोबाईल, फोन यांचा वापर करतात, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी नातेवाईकांबरोबर संवाद साधताना कशाचा वापर केला जायचा? तर पत्राचा. कारण पूर्वी मोबाईल, फोन नव्हते. मग संवाद साधायचा असल्यास पत्राचा वापर करत असे. पत्राचे एकूण 2 प्रकार आहेत. एक घरगुती पत्र, 2 व्यावसायिक पत्र. नातेवाईक, मित्रमैत्रिणींना जे पत्र लिहिलं जाते ते घरगुती पत्र होय. व कार्यालयीन कामकाजासाठी जे पत्र लिहिलं जाते ते व्यावसायिक पत्र होय. यातलाच एक प्रकार आज आपण शिकणार आहोत, तो म्हणजे घरगुती पत्र. या पाठामध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीला लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्राचं नाव आहे बाबांचं पत्र. हा पाठ कोणी लिहिला आहे तर एकनाथ आव्हाड यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. एकनाथ आव्हाड हे मराठी कवी आणि बालसाहित्य लेखक आहेत. त्यांचे गंमत गाणी हे पुस्तकसुद्धा प्रकाशित झाले आहे. त्यांना साने गुरुजी पुरस्कार दिला गेला आहे. उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहेत. पाठाला सुरुवात करण्याआधी त्या पाठामध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. या पाठात एका वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजेच वैष्णवीला लिहिलेले सांत्वनपर पत्र आहे. आपल्या मुलीला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेली निराशा वडिलांनी अतिशय सहजतेने कशी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याचे हे पत्र म्हणजेच एक सुंदर उदाहरण आहे. पान क्रमांक 26, धडा 10वा, बाबांचं पत्र. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. वैष्णवीला 6माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेला होता म्हणून ती खूप नाराज होती. पेपर देऊन घरी आल्यानंतर ती खूप रडली देखील होती. ही हकीकत वैष्णवीच्या आईने दूरध्वनीवरून म्हणजेच फोनवरून वैष्णवीच्या बाबांना सांगितलं. वैष्णवीचे बाबा हे कामासाठी बाहेरगावी होते म्हणून त्यांनी वैष्णवीला पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते बघा. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. आपल्यापेक्षा छोट्या माणसांना आपण आशीर्वाद देतो की नाही, तर येथे बाबा आपल्या लहान मुलीला म्हणजेच वैष्णवीला खूप शुभ आशीर्वाद देत आहेत. येथे बाबा सांगत आहेत की मी कामात पुरता म्हणजेच पूर्णपणे गुरफटलो म्हणजेच काय गुंतून गेलेलो होतो, बिझी होतो म्हणून वैष्णवी तुला पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुला 6माहीचा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरचा गणित म्हणजेच मॅथ्स, तुला फर्स्ट सेमिस्टरचा मॅथ्सचा पेपर खूप कठीण म्हणजेच अवघड गेला होता. त्यामुळे
तू खूप नाराज देखील झाली होती. गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे तू घरी आल्यानंतर खूप रडली देखील होती. हे मला तुझ्या आईने दूरध्वनीवरून म्हणजेच फोनवरून सांगितले. तेव्हा मी विचार केला की तुझ्याशी दूरध्वनीवरून म्हणजेच फोनवरून बोलण्यापेक्षा तुला मी पत्र लिहूनच तुझ्याशी बोलावं, म्हणजेच तुझ्याशी हितगुज करावं, मनातील गोष्टी सांगाव्यात म्हणून हे पत्र खास मी तुझ्यासाठी लिहित आहे. पुढचा परिच्छेद बघा. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, हे अगदी नक्की. येथे बाबा वैष्णवीला समजवत आहेत की तुला गणित हा विषय अवघड जातो, म्हणून तू गणित विषयाशी काय कर, मैत्री कर. म्हणजे गणितातील संकल्पना म्हणजे काय, कन्सेप्ट. संबोध म्हणजे काय, बेसिक. क्रिया म्हणजे काय, फंक्शन्स अँड मेथड्स. हे सर्व नीट समजून घे व उदाहरणे म्हणजेच एक्झाम्पल सोडवण्याचा खूप सराव, प्रॅक्टिस कर. मग तू बघच गंमत. नक्कीच तुला गणित हा विषय आवडीचा होईल. तुला गणित विषयाची भीती अजिबात वाटणार नाही. मुलांनो, तुम्हाला देखील एखादा विषय कठीण गेला तर तुम्ही देखील नाराज होतात की नाही. तुम्हाला देखील खूप टेन्शन येते की नाही, की आम्हाला मार्क्स कमी मिळणार. तर नाराज न होता त्या विषयाशी काय केलं पाहिजे, तुम्ही मैत्री केली पाहिजे. म्हणजे त्या विषयाची कन्सेप्ट, बेसिक हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्या विषयाचा तुम्ही सराव केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. तर नक्कीच तुमचा तो काय होईल, विषय आवडीचं होईल. आणि त्या विषयाविषयी जे तुमची मनामध्ये जी भीती आहे ती तुमची भीती काय होईल, नाहीशी होईल. ते वैष्णवीचे बाबा देखील वैष्णवीला तेच सांगत आहेत की विषयाशी तू काय कर, मैत्री कर. ची कन्सेप्ट, बेसिक, मेथड्स हे सगळं तू समजून घे. गणिताची एक्झाम्पल सोडवण्याची प्रॅक्टिस कर. जे नक्कीच तुला काय होईल, तो विषय आवडीचा होईल. आणि त्या विषयाची जी भीती आहे ती तुझी भीती काय होईल, नाहीशी होईल. त्यानंतर तिचे बाबा सांगतात की गणिताचा पेपर अवघड गेला याचा अर्थ गणित विषयानंतरचे पेपर अवघडच जाणार असे नसते. जर तू अवघड गेलेल्या पेपरचा विचार केला तर उरलेल्या पेपरवर त्याचा विपरीत म्हणजेच वाईट परिणाम होतो. जर एखाद्या विषयामध्ये गुण म्हणजे मार्क्स कमी मिळाले म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आपण आयुष्यात अपयशी झालो. अपयशामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात. अपयश ही यशाची काय आहे, पहिली पायरी आहे. वैष्णवीचे बाबा काय सांगत आहेत की गणिताचा पेपर तुला कठीण गेला म्हणून त्याचा जर विचार करत बसलीस तर दुसऱ्या विषयांवर देखील त्याचा काय होईल, वाईट परिणाम होईल. एखाद्या विषयात गुण मार्क्स कमी मिळाले म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आपण अपयशी झालो. तर आपण त्या विषयाचं काय केलं पाहिजे, सराव केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर नक्कीच तो विषय आपला काय होईल, आवडीचा होईल. आणि ती जी भीती आहे आपल्या मनामध्ये ती भीती काय होईल, नाहीशी होईल.
तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल. पुढचा जो राहिलेला भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.